नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय एबीपी माझा. या घडाची मोठी अपडेट येते बीडमधनं, कारण बीडमध्ये एक मोठा निकाल आलेला आहे. बजरंग सोनावणे बीडमध्ये जिंकलेले आहेत. पंकजा मुंडेंचा पराभव झालाय. शेवटच्या फेरीपर्यंत काटेकी टक्कर होती आणि या फेरीमध्ये या लढाईमध्ये, अतिशय चुरशीच्या लढाईमध्ये 7,000 मतांनी बजरंग सोनावणेंनी बाजी मारली आहे. बीडची हाय प्रोफाईल लढाई सकाळपासून मागे पुढे होत होतं, उलटफेर होत होता कलामध्ये, आणि आता अखेर निकाल आलेला आहे. बजरंग सोनावणेंनी बाजी मारली आहे. गोविंद शेळके अपडेट येतील. गोविंद. अश्विन, आपण बघतोय की भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असलेली ही जागा खेचण्यात अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवलाय आणि बजरंग सोनवणे यांनी अटीतटीच्या या संघर्षामध्ये अखेर 6,000 पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवलाय. तर पहिल्या फेरीपासून पंकजा मुंडे याच्यामध्ये पुढे जायच्या, कधी बजरंग सोनवणे जायचे, मात्र आपण बघतो की 31व्या फेरीला हा निकाल लागला आणि तो निकाल इतका रोमांचकारी होता की 6,000 मतांनी बजरंग सोनवणे यांनी ही निवडणूक जिंकलेली आहे. आणि आपण बघतोय की पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा पराभव झालाय. तर महाविकास आघाडीच्या बाजूने मराठवाड्यामध्ये जसं वातावरण बनलं होतं तेच वातावरण बीडमध्ये राहिलं आणि त्याचा परिणाम आपण बघतोय की परंपरागत भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असलेली बीडची जागा आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली आहे आणि बीडचे नवे खासदार म्हणून आता बजरंग सोनवणे येत आहेत. अश्विन. गोविंद, प्रचारापासून आपण बघितलं तर एक प्रकारे रणधुमाळी उडालेली होती आणि आजचा अख्खा दिवस, एकूणातच ही लढत आणि आजच्या अख्ख्या दिवसामध्ये कशा प्रकारे बाजी जी आहे, सीसॉ बॅटल जे आहे ते बघायला मिळालं आणि अखेर आता बजरंग सोनावणेंनी बाजी मारली. गोविंद. अश्विन, तर इतिहासामध्ये पहिल्यांदा ही निवडणूक इतक्या जातीय तेढावरती गेली होती, जातीय संघर्षावरती गेली होती की अनेक वेळा उमेदवाराला कुठे उतरू दिलं नाही गाडीतून, उमेदवाराला अडवण्यात आलं, वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. त्यामुळं हा जो संघर्ष होता, जो तणाव होता, तो आम्हाला प्रचारामध्ये जाणवत होता. ज्याचा निकाल लागला. एक मात्र खरं आहे की मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या मराठा आरक्षणाचा जो काही परिणाम होता तो या निवडणुकीवर होता आणि कदाचित या निर्णयामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षणाचा परिणाम कदाचित दिसेल. आता तो आकड्यात दिसेल का, तो कदाचित लोकात दिसेल का हे माहित नाही, मात्र एक नक्की आहे की महाविकास आघाडीच्या बाजूने जे पोषक वातावरण मराठवाड्यात निर्माण झालं होतं त्याला बीड सुद्धा अपवाद ठरलं नाही. अश्विन. गोविंद, मी तुला तेच विचारणार होतो की कोणकोणते फॅक्टर, कारण हा निकाल राज्याच्या दृष्टीने आणि पंकजा मुंडेंच्या दृष्टीने देखील फार महत्वाचा होता, कोणकोणते फॅक्टर इम्पॅक्ट करून गेलेले आहेत या निकालामध्ये असं वाटतं? काय चर्चा एकूण राजकीय वर्तुळामध्ये? अश्विन, या निवडणुकीला वेगवेगळे फॅक्टर कारणीभूत होते, मात्र एक गोष्ट मान्य करायला पाहिजे की महाविकास आघाडीचं जे वातावरण मराठवाड्यामध्ये बनलं होतं त्या वातावरणामध्ये बीडमध्ये सुद्धा ते वातावरण अगदी दाहक होतं. त्याचे अनेक वेळा आपल्याला परिणाम पाहायला मिळाले. विशेषतः मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीडमध्ये जो काही तणाव निर्माण झाला होता त्याचे सुद्धा जातीजातीमध्ये संघर्ष निर्माण करण्यासाठी वातावरण निर्मिती झाली. आणि आजचा जो काही निकाल लागतोय तो पंकजा मुंडेसाठी यासाठी महत्वाचा आहे, कारण पंकजा मुंडे यांचा 2019 साली विधानसभेला पराभव झाला होता. त्यानंतर अनेक वेळा संधी येऊन सुद्धा भारतीय जनता पार्टीकडून त्यांना आमदारकी अथवा खासदारकी देण्यात आली नव्हती. मात्र अखेर प्रीतम मुंडे यांच्या जागी त्यांना ज्यावेळेस खासदारकीचं तिकीट देण्यात आलं त्यातच ते संघर्ष केला. मात्र आपण बघतो की त्या संघर्षानंतर सुद्धा 6,000 मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव होतोय. हा पराभव केवळ पंकजा मुंडेसाठीच नाही तर भारतीय जनता पार्टीसाठी सुद्धा मोठा आहे, कारण ही जागा पारंपरिक भारतीय जनता पार्टीची आहे जी खेचून आणण्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसने यश मिळवलंय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. गोविंद, एकूणातच या मतदारसंघाची रचना जर आपण पाहिली तर विधानसभेचे कोणकोणते मतदारसंघ याच्यामध्ये येतात आणि ती गणितं नेमकं मग कशी साधली आहेत बजरंग सोनावणे, याबद्दल काही तपशील हाती लागलाय का आता? तो तपशील आपल्याला पाहायला मिळतो. धनंजय मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघाने जवळपास 70,000 पेक्षा जास्त लीड पंकजा मुंडे यांच्यासाठी उभी केली. त्यानंतर दुसरा भाजपाचा जो विधानसभा मतदारसंघ होता तो होता आष्टी विधानसभा मतदारसंघ. त्याही मतदारसंघामध्ये आजच्या पंकजा मुंडेंच्या बाजूने 30,000 पेक्षा जास्त लीड मिळाली. मात्र बीड विधानसभा मतदारसंघानं मोठं मताधिक्य हे बजरंग सोनवणेंना निवडून दिलं आणि त्याचा परिणाम आपण बघतोय की बजरंग सोनवणे हे अखेर 6,000 मतांनी निवडून आले. गोविंद, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या घडीची मोठी अपडेट. महाराष्ट्राचा शेवटचा निकालही अत्यंत धक्कादायक लागलेला आहे. बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव झालाय.